Hello students, welcome once again. So in this lecture we are going to discuss some important multiple choice questions based on magnetic fields due to the electric current. ओके, सो जे काही महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत ते आपण आजच्या लेक्चरला डिस्कस करू. काही टाईप वाईज क्वेश्चन्स पिक केलेले आहेत. सो ॲज युजल ते क्वेश्चन्स आपण या लेक्चरमध्ये त्याचे सोल्युशन्स बघूया. तुम्हाला जर क्वेश्चन लिहायचं असेल तरीसुद्धा लिहून घेऊ शकता आणि मग त्याचं प्रॅक्टिस करू शकता किंवा मी जे सोडवलेलं आहे ते सुद्धा तुम्ही टॅली करू शकता. ओके, चला. सो वन बाय वन क्वेश्चन्स कन्सिडर करू आपण. सो लुक ॲट दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. ए स्मॉल करंट कॅरिंग एलिमेंट ऑफ 1 centimeter carries a current of 4 ampere. The magnetic field induction due to the current element at a distance 10 centimeter from it is 2 into 10 to the minus 7 Tesla. What is the angle between the direction of current and the line joining the current element to the point? म्हणजे थोडक्यात लेंथ आणि करंट सॉरी याच्यामधला अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, लेंथ आणि करंटमधला. सो हा जो टाइप आहे तो कुठला आहे टाइप सांगू शकताय. सो दिस टाइप इज द बायोट-सावर्ट्स लॉ. विच इज द टाइप बायोट-सावर्ट्स लॉ. सो व्हॉट इज, फर्स्ट ऑफ ऑल आपण गिवन पॉईंट्स बघा काय काय आहेत. एक लेंथ दिलेली आहे, डी एल म्हणूया आपण त्याला. 1 centimeter दिलेली आहे. सो कन्वर्जन कसं होईल, 1 into 10 to the minus 2 होईल ना मीटरमध्ये. नेक्स्ट करंट दिलेला आहे. सो करंट आय इज इक्वल टू 4 ampere. नेक्स्ट डिस्टन्स दिलेला आहे, दॅट इज स्मॉल आर म्हणूया आपण, 10 to the minus 1 मीटर म्हणतो मी. नेक्स्ट डी बी किंवा जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते दिलेलं आहे. सो दॅट डी बी इज नथिंग बट 2 into 10 to the minus 7 टेस्ला म्हणतो मी. आणि आपल्याला फाइंड आउट करायचा आहे अँगल, दॅट इज थीटा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो आपण बायोट-सावर्ट्स लॉमध्ये एक अँगल बघितलेला होता, डी बी इज इक्वल टू μ0 अपॉन 4 आयडियल साइन थीटा अपॉन आर स्क्वेअर. हे इक्वेशन आपण बायोट-सावर्ट्समध्ये बघितलेलं होतं. डी बी इज इक्वल टू μ0 अपॉन 4 आय डी एल साइन थीटा अपॉन आर स्क्वेअर. ही मॅग्नेट्यूड व्हॅल्यू लिहितो आहे आपण. सो सिम्पल या सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत असं आपण म्हणूया. आता μ0ची पण व्हॅल्यू किती असते बघा, मी व्हॅल्यू फक्त इथे लिहितो. μ0ची व्हॅल्यू जनरली 4 into 10 to the minus 7 इतकी असते बघा, किंवा क्वेश्चनमध्ये तुम्हाला ती दिलेली पण असते. आणि हा 4 आणि तो 4 μ0मधला 4 तर कॅन्सलच होत असतो. बाकी तुम्हाला करंट माहीत आहे, डी एल माहीत आहे, आर माहीत आहे, डी बी माहीत आहे बघा. सो हा जो साइन थीटा आहे तो साइन थीटा फक्त तुम्हाला एका साईडला घ्यायचा आहे. सो यू हॅव टू फाइंड आउट द फर्स्ट ऑफ ऑल साइन थीटा. ओके, मग हे जर सगळं सोडवलं तर तुम्हाला साइन थीटा 1/2 इतका मिळेल. सो हाऊ टू फाइंड थीटा, सो थीटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1/2. ओके, म्हणजे हे तुम्ही सॉल्व करा. मी फक्त काय केलं की टाईप कुठला आहे, एकतर बायोट-सावर्ट्स लॉ या टाईपवरचं हे एक्झाम्पल आहे आणि त्याचा फॉर्म्युला लिहिला सिम्पल, दिलेले गिवन पॉईंट्स लिहिलेले आहेत सगळे आणि त्याच्यानुसार आपण सांगितलं हा फॉर्म्युला यूज केला. आणि याच्यामधला मग साइन थीटा बाजूला काढायचा आहे आणि याच्यावरून आपल्याला थीटाची व्हॅल्यू मिळून जाईल. सो थीटा इज इक्वल टू, आता साईनच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू 1/2 असते तर 30 डिग्री. सो वी कॅन से दॅट द 30 डिग्री इज द आन्सर. बघा आहे का, डी ऑप्शन चेक करा. ओके, किंवा तुम्ही डी पी पीमधला सुद्धा क्वेश्चन आहे तो चेक करू शकता. ऑलरेडी डी पी पी तुम्हाला मिळालेला आहे. सो त्या डी पी पीमधलाच हा एक पर्टिक्युलर क्वेश्चन आहे. सो टाईप इज द बायोट-सावर्ट्स लॉ. ओके, सो हवं तर क्वेश्चन त्यामध्ये चेक करा आणि आन्सर हे अशा पद्धतीनं आहे. हे क्वेश्चन्स तर सोडवाच, बट याचबरोबर जे डी पी पीमधले क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा ट्राय करा, म्हणजे थोडंसं प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे, बघूया नेक्स्ट क्वेश्चन. हा लक्षात आला असेल सगळ्यांच्या, आय होप. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. ए स्ट्रेट वायर ऑफ डायमीटर 0.5 mm carrying a current of 1 ampere is replaced by another wire of 1 mm diameter and carrying the same current. Okay,
व्हॉट इज द स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम द वायर. ओके, आता सिंपल आहे हे. एक वायर आहे ज्याची डायमीटर दिलेली आहे आणि करंट 1 एम्पियर आहे. आता ही वायर रिप्लेस केली दुसऱ्या वायरनी ज्याचा डायमीटर आहे 1 mm आणि करंट मात्र सेम आहे. मला सांगा डायमीटर वायरचा बदललेला आहे. ओके, वायरचा डायमीटर बदललेला आहे. डिस्टन्स किंवा करंटची व्हॅल्यू डायमीटर सेम आहे बट करंटची व्हॅल्यू आणि डिस्टन्स काय केलेलं आहे, बदललेलं आहे. यस, डायमीटर बदललेला आहे आणि करंटची आणि डिस्टन्सची व्हॅल्यू सेम आहे. ओके, कन्फ्युजन नको. सो मी इथं लिहितो हवं तर. सो मला सांगा पहिल्या वायरचा डायमीटर काय, आपण D1 म्हणूया. सो 0.5 mm पहिल्या वायरचा डायमीटर, सिंपल. दुसऱ्या वायरचा मी डायमीटर म्हणतो D2. सो D2 इज 1 mm, म्हणजे थोडक्यात वायरचा डायमीटर बदलला बट करंट सेम आहे दोन्ही वायरमध्ये. ओके, आणि ॲज वेल ॲज जे डिस्टन्स आहे ज्याला आपण R म्हणूया ते सुद्धा कसं आहे, ते सुद्धा सेम आहे. म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स आणि करंट चेंज होत नाही आहे, ओन्ली डायमीटर चेंज झाली. सो मॅग्नेटिक फील्डवरती डायमीटर चेंजचा काही फरक पडेल का, हा क्वेश्चन आहे महत्त्वाचा. ओके, मॅग्नेटिक फील्डवरती डायमीटरचा फरक काही पडेल का, तर नाही. कारण डायमीटर कुठं फॉर्म्युलामध्ये येत नाही. करंट आणि आर येऊ शकतो बघा. आपण फॉर्म्युला हवं तर मी असं सांगतो इथं B इज इक्वल टू एखादा फॉर्म्युला मी असं लिहितो, म्यू नॉट अपॉन सपोज 4π 2I अपॉन आर किंवा म्यू नॉट अपॉन पाय I अपॉन आर. आपण बघितलं होतं स्ट्रेट कंडक्टरचा, वायर्ड सावर्ड्सनी पण बघितलं होतं, ॲज वेल एज आपण ॲम्पियर्समध्ये सुद्धा हे पहिलं ॲप्लिकेशन बघितलं होतं. सो दोन्हीही मेथडने जरी आपण विचार केला तरी आपण सांगू शकतो की याच्यामध्ये करंटची व्हॅल्यू आणि आरच्या व्हॅल्यूवरती बी डिपेंड आहे. याच्यामध्ये डायमीटर कुठं दिसतंय का नाही आहे. म्हणजे भलेही हा डायमीटर जरी चेंज झाला तरी त्या मॅग्नेटिक फील्डवरती काही फरक पडणार नाही. सो इट मीन्स द बी ऑप्शन दॅट इज सेम ॲज द फर्स्ट व्हॅल्यू. सो मॅग्नेटिक फील्ड कधी चेंज होऊ शकतं, जर त्या कंडक्टरमधनं करंटची व्हॅल्यू आपण बदलली, करंट वाढवला कमी केला किंवा डिस्टन्स आहे त्या पॉईंटचं त्या कंडक्टरपासून थोडंसं जवळ घेतलं, थोडंसं लांब घेतलं, तर त्या केसमध्ये काय होऊ शकतं, मॅग्नेटिक फील्ड चेंज होऊ शकतं. बट या केसमध्ये मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार नाही कारण वायरची फक्त डायमीटर बदललेली आहे. लक्षात आलं का. हा सुद्धा क्वेश्चन एक जो स्ट्रेट कंडक्टरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यावरती हा टाईप डिपेंड आहे, स्ट्रेट कंडक्टर. आय होप तुमच्या हे लक्षात आलं असेल. ओके, सो पुढचा क्वेश्चन बघूया. When a battery is connected to the two ends of a diagonal of square conductor frame of side A, the magnitude of magnetic field at the center will be. ओके, आपण आता हे जस्ट इमॅजिन करूया. एक बॅटरी आहे, इज कनेक्टेड टू द टू एंड्स ऑफ डायगोनल ऑफ स्क्वेअर कंडक्टर फ्रेम ऑफ साइड ए. ओके, एक आपण एक स्क्वेअर टाईपमध्ये एक फ्रेम घेऊया आणि त्या फ्रेममधून आपण हवं तर करंट पास होते असं सांगूया. ठीक आहे, मी थोडीशी याची डायग्राम तुम्हाला दाखवतो. सो हा क्वेश्चन कशा पद्धतीनं आहे बघा. ॲक्च्युली एक फ्रेम आहे अशी आपण म्हणू, एक स्क्वेअर फ्रेम आहे. ओके, आणि या स्क्वेअरच्या डायगोनली बॅटरी कनेक्ट केलेली, म्हणजे डायगोनली म्हणजे हा पॉईंट ना, हा आणि हा. सो इथं बॅटरी कनेक्ट केलेली आहे लाईक दिस. इमॅजिन होतं आहे का बघा. इथं हे की असेल, बॅटरी असेल, हे सगळं आलं. ही की म्हणूया आणि ह्याला आपण EMF म्हणूया, ई. ओके, सिम्पल. सो हा स्क्वेअरचा सेंटर असेल म्हणूया, तर इथलं आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं, थोडक्यात बी बार फाइंड आउट करायचा असं आपण म्हणू. चला बघा मी काय सांगतो. पहिल्यांदा करंट फ्लो होतो आहे असा. हा करंट इथं आला बघा या पॉईंटला. यातला काहीसा करंट इकडे गेला, इकडे गेला, काहीसा करंट इकडे गेला, इकडे गेला आणि पुन्हा ते दोन्ही करंट मिक्स झाले आणि तोच करंट इकडून बाहेर पडला. म्हणजे सपोज मी इथं I म्हणतो, याला I1 म्हणतो, याला I2 म्हणतो आणि पुन्हा इथं कोणाला हा I झाला बघा, कारण I1 I2चे ॲडिशन होणार आणि तोच करंट पुन्हा आपल्याला तिकडं मिळणार आहे. ओके, आता मला सांगा हे चार साईड्स ज्या आहेत
ह्या 4 साईड सेम आहेत कारण हा स्क्वेअर आहे. ओके, ॲज वेल ॲज मला सांगा हा स्क्वेअर असल्यामुळं साईड सेम असल्यामुळे या I1 आणि I2ची व्हॅल्यू कशी असेल, सेम असेल असं आपण म्हणू शकतो. येस म्हणू शकतो. सो I1ची व्हॅल्यू म्हणजेच I2ची व्हॅल्यू असेल आणि ती किती असेल मग सेम असेल तर जो काय आलेला करंट आहे त्याच्या निम्मी असेल बघा, कारण टोटल करंट इथं दिसतोय तुम्हाला. टोटल करंट किती आलेला आहे, I आलेला आहे. थोडीशी अगदी सिंपल केस आहे, म्हणजे फार काय याच्यामध्ये विचार करण्यासारखं नाही आहे, बट कन्सेप्ट खूप इंटरेस्टिंग आहे बघा. तुम्हाला मी जेवढं सांगतो तेवढं लक्षात येते का बघा, की एक स्क्वेअर आहे आणि सिंपल त्या स्क्वेअरला आपण बॅटरी कनेक्ट केलेली आहे आणि आता त्या स्क्वेअरमधनं करंट चाललेला आहे असं आपल्याला दिसतंय. ओके, आता मला सांगा पण जर यातल्या 2 साईड्स कन्सिडर केल्या, कुठल्या कुठल्या बघा, मी नावं देतो हवं तर. याला A म्हणतो, याला B म्हणतो, याला C म्हणतो आणि याला D म्हणतो. तर जरा सगळ्यांनी साईड्स AD आणि CBचा विचार करा, किंवा DA आणि CB कसंही म्हणू शकता. बट ज्या व्हर्टिकल 2 लाईन्स दिसत आहेत तुम्हाला AD आणि CB, त्या दोन्हीचा विचार करायचा. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात ही अशी केस आली बघा. इमॅजिन होत आहे. सो या केसमध्ये करंट चाललेला आहे आपण म्हणूया I1 आणि या केसमध्ये करंट चाललेला आहे असं आपण म्हणूया I2. आणि बरोबर ह्या दोघांच्या मध्ये हा इथे एक पॉईंट आहे P म्हणूया आपण. ह्या पॉईंट Pचं आपल्याला काय करायचं आहे, मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं आहे. लक्षात येतं आहे. आता मला सांगा जर या पॉईंटचं मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं असेल तर ते मॅग्नेटिक फील्ड थोडक्यात ह्या दोन्ही वायरमुळं असणार आहे. मग समजा ही इकडची पहिली वायर आहे आणि ही दुसरी वायर आहे. ओके, आपण पहिल्या वायरमुळं पॉईंट Pला मॅग्नेटिक फील्ड कसं तयार होईल बघा, मी इथं बाजूला दाखवतो, हाच पोर्शन इकडं दाखवतो. तर पहिल्या वायरमुळं पॉईंट Pला मॅग्नेटिक फील्ड कसं तयार होईल, राईट हँड रूलप्रमाणे, राईट हँड थंब रूलप्रमाणे इनटू द पेपर तयार होईल का बघा, त्याला मी B1 म्हणतो. आणि दुसऱ्या, ही पहिल्या वायरमुळं झालं ना, आणि दुसऱ्या वायरमुळं त्याच पॉईंटला फील्ड कसं तयार होईल, आउट ऑफ द होईल बघा, त्याच पॉईंटला, फक्त थोडंसं बाजूला दाखवलं मी, आणि त्याला आपण काय म्हणूया B2 म्हणूया. बट ह्या B1 आणि B2ची व्हॅल्यू कशी आहे मला सांगा, सेम आहे ना, कारण दोन्ही करंट सेम आहेत. सो सेम करंट जर असतील तर तेवढंच मॅग्नेटिक फील्ड तयार होईल ना. बट दोघांची डायरेक्शन बघा, एकाची डायरेक्शन आहे इनटू द पेपर, एकाची डायरेक्शन आहे आउट ऑफ द पेपर. म्हणजे थोडक्यात B1 आणि B2 एकमेकांना काय होतील, कॅन्सल होतील. म्हणजे तिथलं जे रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड आहे ते आपल्याला किती मिळेल, 0 मिळेल. म्हणजे क्वेश्चनमध्ये ऑप्शन्स बघितल्यानंतर लगेच 0 सुचणं पण तेवढं सोपं नाही आहे, लक्षात येत पण नाही आहे लगेच. बट आपण इमॅजिन करतोय की 2 स्ट्रेट कंडक्टर कन्सिडर केले आणि 2 स्ट्रेट कंडक्टरमुळे जो काही करंट फ्लो होतोय त्या करंटमुळे तयार होणार मॅग्नेटिक फील्ड कसं झालं, 0 झालं. सो दिस इज द आन्सर. सो C मध्ये आपण 0 म्हणू शकतो. लक्षात आला का बा क्वेश्चन. सो याच्यामध्ये राईट हँड थंब रूलची कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, ओके, लुक ॲट दिस क्वेश्चन. हा सुद्धा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे बघा. व्हॉट इज द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इज प्रोड्यूस्ड ॲट द सेंटर O ड्यू टू द करंट फ्लोईंग थ्रू द वायर शोन इन द फिगर. आता सिंपल आहे हे की वायरमधून एक करंट चाललेला आहे आणि या करंटमुळं पॉईंट Oला किती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं हे आपल्याला शोधायचं आहे. ओके, तुम्हाला एक आर्कची कन्सेप्ट आठवते का बघा. आर्कच्या कन्सेप्टमध्ये आपण एक बघितलेलं होतं की B किती तयार होतं. जर सेमी सर्क्युलरच आर्क घेतली होती आपण, सो μ0/4πI θ/r घेतलेलं आठवतं आहे का बघा. मी इथं लिहितो हवं तर. सो B इज इक्वल टू μ0/4πI θ/r असं आपण घेतलेलं होतं, आठवतं आहे का बघा. हे एक्सप्रेशन, हेच एक्सप्रेशन आपण फुल सर्कलसाठी पण बघितलेलं, तेही आठवतं आहे का बघा. फुल सर्कलसाठी आपण काय केलं होतं, फुल सर्कल आपण θ/2π रेडियन घेतलेला होता, आठवत आहे फुल सर्कलसाठी. बट इथं हाफ सर्कल आहे, मग इथं हाफ सर्कल किंवा सेमी सर्कल म्हणूया. मग फॉर सेमी सर्कल
व्हॉट शुड बी थिटा. सो सेमी सर्कलसाठी थिटा तर पायच पाहिजे ना मग फक्त. ओके, मग ती जर पायची व्हॅल्यू आपण इथं पुट केली थिटाच्या जागेला तर आपल्याला बी किती मिळणार, μ0 अपॉन 4 पाय आय पाय अपॉन आर. झालं, हे आन्सर असेल. बट हे तुम्हाला शोधायचं आहे ऑप्शनमध्ये. μ0 अपॉन 4 पाय आय पाय अपॉन आर. झालं, हेच आन्सर आहे. फक्त हे आन्सर तुम्हाला शोधायचं आहे दिलेल्या ऑप्शन्समध्ये. बघा, म्हणजे ही दोन्ही इक्वेशन्स सेम दिसत आहेत का बघा, सॅटिस्फाय होत आहे का तुम्ही. μ0 अपॉन 4 पाय आय पाय अपॉन आर, फक्त ते 1/2 एक्स्ट्रा दाखवलेलं आहे कन्फ्युजनसाठी. म्हणजे थोडक्यात काय आलं, हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते फक्त ह्या आर्कमुळं, आता ही जी लेंथ आहे ही ॲज वेल ॲज ही लेंथ आहे, याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होणार नाही. आपण किती म्हणूया, B0 म्हणूया, बरोबर ना. किंवा त्या कशा झाल्या, लाईन्स पॅरलल झाल्या असं आपण म्हणूया. सो त्या केसमध्ये साइन 0 झाला ना. थोडक्यात आपण रेडियस किंवा सॉरी डिस्टन्स आणि लेंथमधला अँगल घेतो ना बायोट सॉवर्डसाठी. सो डिस्टन्स आणि लेंथमधला तो थिटा असतो. बट मला सांगा, ही केस, ही दिसते एवढी केस सगळ्यांना, ही केस आणि या केससाठी थिटाची व्हॅल्यू 0 झाली ना. म्हणजे तो साइन थिटा, बायोट सॉवर्ड्समधला साइन थिटा इथला नव्हे, बायोट सॉवर्ड्समधला साइन थिटा किती झाला, 0 झाला. बट सेमी सर्कलसाठी तो बदलणार आहे. म्हणजे आपण जे आत्ताचं ॲन्सर सॉल्व केलं, ॲन्सर फाइंड आउट केलं, ते फक्त आणि फक्त कुणासाठी सॉल्व केलेलं आहे, त्या आर्कसाठी सॉल्व केलेलं आहे. सो आर्कवरून आपल्याला हे ॲन्सर मिळालं. बघा, लक्षात आलं का. नेक्स्ट. ओके, काय क्वेश्चन आहे बघा. A long wire carries a current of 5 ampere. Okay, an electron at a distance of 50 centimeter from this wire is moving with a speed 10 to the 7. What is the force acting on the electron when it moves directly towards the wire? येस, आपल्याला आता याच्यामधला फोर्स फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, व्हॅल्यू सगळ्यांनी लक्षात ठेवा किंवा तर गिवन पॉईंट्स लिहून घ्या. मी हे पुढं सॉल्व करतो, मी हा शेअरिंग ऑफ करून. त्यामुळं ह्या व्हॅल्यू थोडंसं लक्षात ठेवा, कुठली व्हॅल्यू कशी दिलेली आहे बघा. करंट किती आहे किंवा जे डिस्टन्स आहे ते किती आहे. ओके, 50 सेंटीमीटर, करंटची व्हॅल्यू 5 आहे. आपल्याला ॲक्च्युली फोर्स काढायचा. आता मला सांगा, इथं विलॉसिटी आली, तो इलेक्ट्रॉन आला. ओके, तर साहजिकच फॉर्म्युला आपला QVB साइन थिटाचा आठवतोय फॉर्म्युला, QVB. ओके, सो Q म्हणजे आपण इथला इलेक्ट्रॉन घेऊ शकतो, त्याचा चार्ज माहीत आहे आपल्याला. V म्हणजे त्याची विलॉसिटी घेऊ शकतो बघा, 10 to the 7 मीटर पर सेकंड दिलेले आहे. बट B दिलेलं नाही आहे आपल्याला. मग आता B कसा काढायचा, तर B सिम्पल स्ट्रेट कंडक्टरचं जे इक्वेशन आहे त्या स्ट्रेट कंडक्टरच्या इक्वेशनप्रमाणे B फाइंड आउट करायचा. झालं, आणि तो B आपण एका फोरच्या इक्वेशनमध्ये पुट करायचा, आपल्याला आन्सर मिळेल. ओके, चला मी सांगतो कशा पद्धतीने मी फॉर्म्युला देतो हवं तर. सो मी फॉर्म्युला कुठला सांगितला, F इज इक्वल टू BQV साइन थिटा किंवा QVB साइन थिटा, कसंही लक्षात ठेवा, तुम्हाला जसं वाटतंय तसं. आता हा जो साइन थिटा आहे तो 90च असेल ऑब्वियसली, कारण विलॉसिटी परपेंडिक्युलरच असणार आहे फील्डला, बरोबर. सो हा साइन थिटा 90 असेल तर फोर्स किती मिळेल आपल्याला, ओनली BQV एवढा मिळेल. झाला, हा झाला आपला फॉर्म्युला. बघा, हा मॅक्सिमम फोरचा फॉर्म्युला आहे ना. यामध्ये साइन थिटा सिम्पल आपण 1 केलेलं आहे. सो आपल्याला मॅक्सिमम फोरचा फॉर्म्युला हा एवढा आपण लिहू शकतो. ओके, आता मला सांगा ह्यातला Q म्हणजे काय घ्यायचा, इलेक्ट्रॉनवरचा चार्ज घ्यायचा. किती घेतो आपण, 1.6 × 10 to the -19 कुलोम घेतो ना, सिम्पल. आणि विलॉसिटी तर दिलेली आहे 10 to the 7 मीटर पर सेकंड. डायरेक्ट विलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे. बट या केसमध्ये आपल्याला B माहीत नाही. म्हणजे थोडक्यात अजून एक स्टेप वाढली तुमची की तुम्हाला Bची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट करावी लागेल. मग B कसा काढायचा, तर स्ट्रेट कंडक्टरची केस आहे ना. सो मॅग्नेटिक इंडक्शन B नियर ए स्ट्रेट कंडक्टर, आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, μ0 अपॉन 2 पाय I अपॉन R ना. हाच फॉर्म्युला आपण असाही लिहितो, μ0 अपॉन 4 पाय I अपॉन R लिहितो आपण. बघा, फॉर्म्युला हा तयार झाला. आता यातला I आणि R माहीत आहे का, माहीत आहे, दिलेलं आहे बघा.
म्यू नॉटची व्हॅल्यू 4 पाय इंटू 10 टू द -7 ना, सो तो 4 पाय आणि ह्यातला 4 पाय कॅन्सल होईल. इंटू आय किती दिलेला आहे, आय चेक करू शकता तुम्ही. सो 5 दिला आहे का बघा, येस 5 दिलेला आहे. सॉरी हे 4 पाय 2 आहे होणार नाही. सो 2 इंटू 5 होईल. आणि अपॉन आर किती दिलेला आहे, 50 सेंटीमीटर, म्हणजेच 50 इंटू 10 टू द -2 होईल. सो ही तुम्हाला बीची व्हॅल्यू मिळेल. सो ही मी व्हॅल्यू लिहितो, तुम्ही हवं तर हे करून बघा. 2 इंटू 10 टू द -6 टेस्ला. ही बीची व्हॅल्यू आता इथं या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायची. आलं का लक्षात बघा. सो तुम्ही ती व्हॅल्यू पुट करा आणि फोर्स लिहा. मी इथं फोर्सची व्हॅल्यू लिहितो हवं तर. सो 3.2 इंटू 10 टू द -18 न्यूटन. मी डायरेक्ट ऑप्शनमध्ये व्हॅल्यू लिहिलेली आहे. तुम्ही हवं तर एकदा हे सॉल्व करून बघा किंवा हे ऑप्शन चेक करा. ओके, कन्सेप्ट कुठली आहे बघा. कन्सेप्ट सिम्पल आपण ॲक्च्युली बायट सावर्ट्स लॉचीच आहे किंवा स्ट्रेट कंडक्टरची कन्सेप्ट आहे. आणि फोर्सचं सगळ्यात पहिलं ज्याला आपण लॉरेंट्झ फोर्स म्हणलेलं आठवतं आहे. मी म्हटलं होतं की लॉरेंट्झ फोर्स BQV sin θ, आणि त्याचा वापर करूनच बऱ्याचशा गोष्टी पुढे सॉल्व केलेल्या होत्या. किंवा बायट सावर्ट्स आणि ॲम्पेअर्स लॉच्या इक्वेशनवरून पण आपण स्ट्रेट कंडक्टरचं मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट केलेलं होतं. ते जरी इथं आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. सो कन्सेप्ट तीच आहे, फक्त सॉल्विंग अशा पद्धतीनं हे केलेलं आहे. बघा कुठला फॉर्म्युला कुठं यूज केला, लक्षात आलं का. नेक्स्ट, ठीक आहे. सो 2 लॉन्ग पॅरलल वायर्स आर ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर. चला, लॉन्ग पॅरलल वायर्स आले बघा, म्हणजे कुठली कन्सेप्ट असू शकते, फोर्सची असू शकते बघा. बोथ ऑफ देम कॅरी 1 एम्पियर ऑफ करंट इन द सेम डायरेक्शन. हे पण मी तुम्हाला थिअरीला सांगितलेलं होतं. व्हॉट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन पर युनिट लेंथ बिटवीन द 2 वायर्स. ओके, चला मी हे थोडंसं इन डिटेल तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो. खूप इंटरेस्टिंग आणि सोपा क्वेश्चन आहे. डिस्टन्स लक्षात ठेवा, 2 वायरमधलं डिस्टन्स 1 मीटर आहे आणि करंट सेम चाललेलं आहे 1 एम्पियर दोन्हीमधून. तर फोर्स ऑफ अट्रॅक्शनच असणार ना, कारण सेम करंट असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शनच असतो, हे आपण बघितलं होतं. आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन पर युनिट लेंथ असा क्वेश्चन आहे. ओके, सो थोडंसं हे बघूया आपण काय कसं असेल ते. सो याची कंडिशन सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा. मी ही थिअरीला सुद्धा सांगितलेली होती, आत्तासुद्धा थोडक्यात सांगतो. हा असेल करंट I1, हा असेल करंट I2 म्हणूया आपण. ठीक आहे, दोघांच्या मधलं डिस्टन्स होतं D. ठीक आहे, आणि आपण दोघांच्या मध्ये असणारा फोर्स, एक फोर्स असा होता आणि एक फोर्स असा होता ना, हे सगळं आता मी सांगितलं होतं थिअरीला. त्या फोर्सची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला मिळाली होती, किंवा फोर्स पर युनिट लेंथ असं जरी म्हटलं तरी सुद्धा चालेल. सो म्यू नॉट अपॉन 2 पाय I1 I2 अपॉन डिस्टन्स, 2 वायरमधलं डिस्टन्स. ओके, मग ते D म्हणा, R म्हणा, काही म्हणा, हेच तुम्ही 4 पायमध्ये सुद्धा इक्वेशन कन्वर्ट करू शकता. सो फोर्स अपॉन लेंथ इज इक्वल टू म्यू नॉट अपॉन 4 पाय 2 I1 I2 अपॉन D. आणि ही जी कन्सेप्ट होती ती मी तुम्हाला राईट हँड पाम रूलच्या पद्धतीने एक्सप्लेन केली होती. मॅग्नेटिक फील्ड कुठं होतं किंवा डायरेक्शन कशी होती, बरोबर. इथलं मॅग्नेटिक फील्ड इकडं होतं बघा, बाहेरच्या साईडला होतं, याला आपण B2 म्हटलं होतं. आणि इथं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते असं आतल्या साईडला होतं, ह्याला आपण B1 म्हटलेलं होतं बघा. आणि याच्यामध्ये राईट हँड पाम रूल वापरून आपण ह्या दोन्ही फोर्सेसची डायरेक्शन सांगितलेली होती. सो F1 आणि F2 इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतं ना, आठवत आहे का. जर करंट सेम असतील तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, आणि करंट जर डिफरन्स असतील तर फोर्स ऑफ रिपल्शन असेल. सो या ठिकाणी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं विचारलेलं आहे. सो झाला, हा फॉर्म्युला तयार झाला. मग हेच किती येईल, फोर्स अपॉन लेंथ इज इक्वल टू, हे म्यू नॉट अपॉन 4 पायमधला 4 पाय कॅन्सल होईल, हे इथं राहील 10⁻⁻⁷. हे लक्षातच ठेवा सगळ्यांनी, कारण म्यू नॉटची व्हॅल्यू 4 पाय इंटू 10⁻⁷ असते. सो बऱ्याच ठिकाणी 4 पाय तयार केलं जातं, म्हणजे ते त्याला कॅन्सल होणार आहे. सो राहिलं 10⁻⁷ इंटू हे 2, करंट तर काय 1 आहे ना, सो 1 इंटू 1, आणि अपॉन डिस्टन्स पण आय थिंक 1 मीटर्स आहे बघा. सो सिम्पल 2 इंटू 10⁻⁷.
फोर्स पर मीटर ना, म्हणजे न्यूटन पर मीटर हे आन्सर असेल बघा, फोर्स पर युनिट लेंथ. सो ऑप्शन ए आहे का चेक करा. सो 2 × 10⁻⁷ इज द आन्सर. लक्षात आलं काय केलेलं आहे. सो फोर्स पर युनिट लेंथचीच कन्सेप्ट आहे, त्याच्याप्रमाणे आपण हे सॉल्व केलं. आय होप हे समजलं असेल. चला नेक्स्ट अजून एक असाच एक त्याच कन्सेप्टवरचा न्यूमेरिकल आहे, 4च्याच कन्सेप्टवरचा. क्वेश्चन डिस्प्ले झालेला आहे तुमच्यासमोर. ओके. 2 thin long parallel wires separated by distance d carry a current of I ampere in the same direction. They will. आता साहजिकच अट्रॅक्ट असणार आहे. अट्रॅक्ट म्हणजे एकतर हा किंवा हा ऑप्शन असणार आहे बघा, कारण सेम करंट असतील तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो ना. फक्त आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची किती. आता साहजिक तुम्हाला ह्या दोन्ही फॉर्म्युल्याकडे बघितल्यानंतर लक्षात येते का बघा, ते I² का झालं, कारण I1 I2 होतं ना. ओके. आपण मगाशी एक फॉर्म्युला लिहिला होता बघा, फोर्स पर युनिट लेंथ. आठवतंय? आत्ताच लिहिला फॉर्म्युला, μ0/2π I1 I2 अपॉन डिस्टन्स. साहजिकच हा फॉर्म्युला याच्याशी रिलेट करतोय बघा. आता I1 I2 म्हणजे दोन्ही करंट सेम आहेत बघा. I1 I2 म्हणजेच I, म्हणून तो I² झाला ना, बरोबर का. I1 आणि I2चं मल्टिप्लिकेशन I² कसं झालं समजलं, आणि अपॉन डिस्टन्स जे आहे. ॲक्च्युली हे फोर्स पर युनिट लेंथ आहे. अट्रॅक्ट इच अदर विथ ए फोर्स पर युनिट लेंथ μ0I² अपॉन 2πd बघा. सो मगाशी जे आपण फोर्स पर युनिट लेंथचा फॉर्म्युला यूज केला तोच फॉर्म्युला या ठिकाणी वापरलेला आहे. लक्षात आलं का बघा. हा सुद्धा क्वेश्चन जो आहे तो फोर्स पर युनिट लेंथच्याच कन्सेप्टवरती आहे. ही थोडीशी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे म्हणलं तरी चालेल. चला अजून एक क्वेश्चन त्याच्याशी रिलेटेडच आहे. 2 long conductors separated by a distance d carry current I1 and I2 in the same direction. पुन्हा सेम डायरेक्शनमध्ये झालं बघा, म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन झाला या ठिकाणी. दे एक्झर्ट फोर्स F ऑन इच अदर. नाव द करंट इन वन ऑफ देम इज इन्क्रीज्ड टू 2 times अँड इट्स डायरेक्शन इज रिव्हर्स्ड. म्हणजे दुसऱ्या केसमध्ये पहिल्यापेक्षा करंट डबल केला आणि त्या करंटची डायरेक्शन जस्ट काय केली, रिव्हर्स केली, म्हणजे निगेटिव्ह डायरेक्शन, म्हणजे फोर्स ऑफ रिपल्शन झाला ना. तर द डिस्टन्स इज ऑल्सो इन्क्रीज्ड टू 3d. दुसऱ्या केसमध्ये डिस्टन्स पण वाढवलं, 3d केलं. सो व्हॉट इज द न्यू व्हॅल्यू ऑफ द फोर्स. सिम्पल आहे, F2 फाइंड आउट करायचं आहे F1शी कम्पेअर करता. बघा लक्षात येते का, अगदी सिम्पल आहे. त्यासाठी तुम्हाला F1 आणि F2 याच्यामधलं रिलेशन या ठिकाणी लिहावं लागेल. म्हणजे थोडक्यात 2 फोर्सेस आपल्याला इथं तयार करावे लागतील. ठीक आहे. चला मी तुम्हाला हवं तर डिटेलमध्ये हे सांगतो. चला आपण फर्स्ट केस बघा, मी थोडंसं असं कम्पॅरेटिव्ह करतो. सो पहिल्या केसला आपण फोर्स अपॉन लेंथ असं म्हणूया, म्हणजे F1 अपॉन लेंथ म्हटलं बघा. आपला फॉर्म्युला काय आहे, μ0/2π I1 I2 अपॉन d हा फॉर्म्युला. सो ही आपली पहिली केस तर बरोबर आहे, आपण लिहिलेली एवढीच आहे पहिली केस. सिम्पल. हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, पहिला जो फोर्स आहे ना, तर हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ए म्हणतो मी इथं. आता दुसऱ्या केसमध्ये काय सांगितलं की करंट तर डबल केला, म्हणजे कुठला करंट, पहिला करंट पहिल्यापेक्षा डबल केलेला आहे. I1ची व्हॅल्यू ट्वाईस I1 केली, बट डायरेक्शन पण रिव्हर्स केली आणि 2 वायरमधलं डिस्टन्ससुद्धा 3 पटीनं वाढवलं. सो दुसऱ्या केससाठी मी फॉर्म्युला असा लिहितो, लक्षात येतोय का बघा, F2/L इज इक्वल टू μ0/2π. हे तर सेम राहणार आहे, बट I1 काय केला, ट्वाईस ऑफ I1 केला आणि साईन बदललं, डायरेक्शन रिव्हर्स केली. हा I2 आहे तसंच, आणि डिवायडेड बाय डिस्टन्ससुद्धा काय केलं, जवळपास पहिल्यापेक्षा 3 पटीनं डिस्टन्स वाढवलं. तर हा फोर्स कुठला असेल, साहजिकच फोर्स ऑफ रिपल्शन असेल. का रिपल्शन असेल, कारण करंट I1 आणि I2ची डायरेक्शन बदलली बघा. त्यासाठी फोर्स पर युनिट लेंथची कन्सेप्ट समजणं गरजेचंच आहे. 2 फोर्स जर सेम डायरेक्शनला असतील तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक, आणि 2 फोर्स जर रिव्हर्स डायरेक्शनला असतील, एक वरती असेल एक खाली असेल तर फोर्स ऑफ रिपल्शन. याच्यासाठी तुम्ही
राईट हँड पाम रूलचा सुद्धा वापर करू शकता, ती सुद्धा कन्सेप्ट याच्यामध्ये वापरली तरी सुद्धा हे समजायला सोपं जाईल. लक्षात आलं? चला आता ह्या सिम्पल दोघांचं डिवायडेशन करायचं आहे आणि तुम्हाला F2 आणि F1 मधलं रिलेशन काढायचं आहे. मग मी काय करतो, याला इक्वेशन 2 म्हणतो हवं तर, आणि याला इक्वेशन 1 म्हणतो. सो आता आपण काय करूया, 2 डिवायडेड बाय 1 करूया, 2ला डिवाइड 1 करूया. मग काय काय कॅन्सल होईल बघा, समजा ही लेंथ कॅन्सल होईल, μ0 2π हे कॅन्सल होईल, I1 I2 हे कॅन्सल होईल आणि स्मॉल डी पण कॅन्सल होईल बघा. लक्षात येते? सो इक्वेशन कसं राहणार, F2 अपॉन F1 इज इक्वल टू, आता हे 1/3 आणि हे इकडचं 1 किंवा इथला 2 राहिला बघा, आता फक्त -2/3 येईल का बघा, -2/3 राहील बघा फक्त. लक्षात येते का बघा, थोडंसं हे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता हवं तर. मला हे डायरेक्ट दिसतंय, समजतंय बघा, -2/3च राहणार आहे, बाकी सगळं कॅन्सल झालं बघा. सो F2 इज इक्वल टू किती राहिलं, -2/3. देअरफॉर F2 काढूया आपण F1च्या स्वरूपात. सो F2 इज इक्वल टू -2/3 आणि कोण असेल, F1 असेल. म्हणजे थोडक्यात F1च्या पटीनं F2 किती असेल, -2/3 फॅक्टरमध्येच. मग ह्या F1ला जस्ट F म्हणलं तरीसुद्धा चालेल, कारण ऑप्शनमध्ये तसं दिलेलं आहे ना. सो -2/3 F. सो ऑप्शन बी बघा, बी चेक करा सगळ्यांनी, ऑप्शन बी. ओके, क्वेश्चनचा अर्थ आणि क्वेश्चनची कन्सेप्ट लक्षात आली का बघा. सो फोर्स पर युनिट लेंथ -2/3 F हे आन्सर असेल. नेक्स्ट, ठीक आहे, चला क्वेश्चन बघा. ए सर्क्युलर कॉइल ऑफ 20 टर्न्स each of radius 10 cm and carrying current of 5 ampere is passed in a uniform magnetic field of induction 0.1 Tesla normal to the plane of the coil. So what is the torque acting on the coil? आता याच्यामध्ये नॉर्मल वर्ड आलेला आहे, बट अँगल महत्त्वाचा शोधणं गरजेचं आहे. एक कॉईल आहे ज्याला 20 टर्न्स आहेत, म्हणजे साहजिकच n ची व्हॅल्यू दिली आपण, असं म्हणून n 20 आहे. रेडियस त्या कॉईलची दिलेली आहे, ईच ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर म्हणूया आपण. करंटची व्हॅल्यू दिलेली आहे 5 अँपियर. फील्ड दिलेला आहे 0.1 टेस्ला. सो टॉर्क फाइंड आउट करायचं, टॉर्क. सो टॉर्कचा आपण काल फॉर्म्युला बघितला होता, टॉर्क इज इक्वल टू MB साइन थिटा. एमच्या ऐवजी आपण NIA टाकलेलं आठवते का बघा. सो टॉर्क इज इक्वल टू NIA, हे B आणि हा साइन थिटा. सो याच्यामध्ये आपल्याला थिटा ओळखायचा आहे बघा. ओके, आता मला सांगा, जी कॉईलची प्लेन आहे त्या कॉईलच्या प्लेनला मॅग्नेटिक फील्ड कसं आहे, नॉर्मल आहे. नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर आहे, बरोबर. मग आता मला सांगा, या केसमध्ये त्या कॉईलचा एरिया आणि कॉईलची तिथलं मॅग्नेटिक फील्ड यांच्यामधला अँगल किती झाला बघा. समजा मी असा तर अशी कॉईल दाखवतो, ॲक्च्युली कॉईल ती थोडीशी सर्क्युलर शेपमध्ये आहे. सो हा कॉईलचा प्लेन आहे, ठीक आहे. तर मॅग्नेटिक फील्ड हे असं असतं बघा जनरली. समजा हा असा करंट असेल I, ओके. सो मॅग्नेटिक फील्ड राईट साईडला आहे, करंट वरती आहे, तर हा फोर्स आतल्या साईडला असतो बघा, असा आतल्या साईडला. म्हणजे मी हवं तर असं करतो, ही 4ची डायरेक्शन झाली या साईडवरती, कुठल्या, इकडच्या. आता या साईडमधनं करंट असा जातोय, I जातोय, ओके. सो या केसमध्ये फोर्स असा आतल्या साईडला असेल, क्रॉस म्हणतो मी, बाहेरच्या साईडला असेल ना, करंट खाली येतोय ना, बाहेरच्या साईडला फोर्स असेल, डॉट म्हणतो मी. म्हणजे ही कॉईल इकडं आत गेली आणि ह्या कॉईलची बाजू अशी बाहेर आली, म्हणजे कॉईलवरती टॉर्क ॲक्ट झाला ना. ॲक्च्युली अशी केस असते. मग याच्यामध्ये मला सांगा, कॉईलचा प्लेन किंवा कॉईलचा एरिया म्हणूया आपण, तो एरिया आणि फील्ड कसे असतात, एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. बट इथं जी केस दिली आहे ना, ती काय म्हटले बघा, की नॉर्मल, म्हणजे थोडक्यात इथं अँगल 0 दिसतोय. आत्ताची जी केस आहे ना क्वेश्चनमधली, तिथं अँगल कसा दिसतोय, 0 दिसतोय. लक्षात येतं आहे, 90 अँगल असणं अपेक्षित आहे. बट जर 0 अँगल झाला तर काय, कॉईल टॉर्क ॲक्ट करत नाही.
90 अँगल झाला तरच ॲक्ट करते, बट इथं ह्या नॉर्मलचा अर्थ 90 डिग्री नव्हे. सो या केसमध्ये थिटाची व्हॅल्यू 0 असेल. मग आपण फॉर्म्युला काय लिहिला, टॉर्क इज इक्वल टू NBA साईन थिटा. मग साईन थिटा 0 झालं, मग साईन 0ची व्हॅल्यू 0 असते. सो या केसमध्ये जो टॉर्क आहे तो कसा असेल, 0 असेल. सो ही नीट विचार करून जर क्वेश्चन तुम्ही बघितला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की जर कॉईल आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये जर 0 अँगल झाला तर टॉर्क ॲक्ट होऊ शकत नाही, टॉर्क ॲक्ट होत नाही. सिम्पल त्याचं एक्झाम्पल आहे, त्याच्यावरून आपण हे आन्सर अशा पद्धतीनं सांगू शकतो. लक्षात आला का बघा हा क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. सो हा क्वेश्चन टाईप बघूया, लॉंग सोलेनॉइड. सोलेनॉइड रिलेटेड क्वेश्चन आहे बघा. आता सोलेनॉइडचा फॉर्म्युलाही सोपा आहे, त्यामुळे हा एक जनरल सोपा क्वेश्चन आहे. AIPMTचा क्वेश्चन आहे मेडिकल एक्झामिनेशनचा, त्यामुळे थोडासा सोलेनॉइड रिलेटेड आहे. कन्सेप्ट सोपी आहे सोलेनॉइडची, काल आपण बघितलंच आहे. बट गिवन पॉईंट्समध्ये काय दिलं आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. A long solenoid carrying a current produces a magnetic field B along its axis. If the number of turns per centimeter is tripled and the current is half, म्हणजे करंट हाफ केल्याने नंबर ऑफ टर्न्स वाढवलेले आहेत पर सेंटीमीटर, then the new value of the magnetic field will be. then new value of the magnetic field will be. म्हणजे थोडक्यात दोन केसेसचं हे एक्झाम्पल आहे. चला मी दोन्ही केसेस तुम्हाला लिहून दाखवत आहोत. तर पुन्हा एकदा कंपॅरेटिव्ह टाईप करतो मी. पहिली केस B1 म्हणतो मी त्याला. ओके, सो B1ची व्हॅल्यू काय असेल, μ0 ना. ओके, सोलेनॉइडचा हा फॉर्म्युला, फक्त नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ असतं ना ते. ओके, सो आता पहिल्या केसमध्ये सिम्पल हा फॉर्म्युला, दुसऱ्या केसला मी B2 म्हणतो. सो B2मध्ये μ0 नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आहे त्या थ्री टाइम्स केल्यात, ट्रिपल म्हणजे 3n करूया याला फक्त. आणि करंट आहे तो पहिल्यापेक्षा हाफ केला म्हणजे I/2 म्हणूया फक्त, झालं. इक्वेशन 1 इक्वेशन 2 याच्यावरून तुम्हाला फक्त B2ची व्हॅल्यू काढायची. B2 आणि B1 मधलं रिलेशन करायचं. मग काय करूया आपण नेहमीप्रमाणे 2/1. मगाशी पण असंच एक बघितलं ना ते 4चं. मग चला 2/1 म्हणजे काय, B2/B1. आता B2 किती आहे बघा, हा यातलं कॅन्सल आपण करू शकतो किंवा मी असं लिहितो बघा, चालेल कॅन्सलसुद्धा होणारच आहे. μ0 ni कॅन्सल होईल बघा, μ0 ni राहील काय, फक्त 3/2 राहील का बघा. सो देअरफॉर B2 इज इक्वल टू 3/2 B1. पण यालाच आपण असं म्हणूया 3/2 ओनली B म्हणूया, म्हणजे B1च्या ऐवजी B म्हटलं तरी पण चालेल ना. सो आन्सर C. बघा क्वेश्चनचा अर्थ, क्वेश्चनमधले गिवन पॉईंट्स आणि क्वेश्चनचं कॅल्क्युलेशन म्हणजे आन्सरचं कॅल्क्युलेशन, ही गोष्ट समजलीच पाहिजे की काय नक्की करायचं. भले क्वेश्चन सोपा असू दे नाही तर अवघड असू देत, बट क्वेश्चनच्या आतमध्ये काय केलं हे जर लक्षात आलं तरच थोडंसं सोपं वाटू शकेल. बघा हा क्वेश्चन नीट समजला का. हा क्वेश्चन आहे तो सोलेनॉइड या कन्सेप्टवरती डिपेंड आहे. आणि सोलेनॉइडचे नाही टोरॉइडचे आपण काल फॉर्म्युले बघितलेले आहेत बरेचसे, त्याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. दोन्ही इक्वेशन्स व्यवस्थित चेक करा, सॉल्व करा, तुम्हाला मग ही थोडीशी हिंट लक्षात येईल की नक्की याच्यामध्ये मी काय केलेलं आहे. ओके, समजलं. चला जाऊया पुढचा क्वेश्चन बघूया आपण. ओके, सो पुढचा क्वेश्चन बघा. द वायर लूप ABCDEA formed by joining two semicircular loops of radii R1 R2 carries current I. What is the magnetic induction at the center O in the following figure. ओके, सो पॉईंट ओच्या ठिकाणचं मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं आहे. तसं बघितलं तर फार सोपं एक्झाम्पल आहे. आपण आर्कची जी केस बघितलेली आठवते तुम्हाला, त्या आर्कच्या केसवरचं हे एक्झाम्पल आहे. ओके, सो आर्कच्या केसमधला मी आधी तुम्हाला इथं फॉर्म्युला सांगतो. आपण काय बघितला होता, B इज इक्वल टू μ0/4π. ठीक आहे, I θ/r असा फॉर्म्युला बघितला होता. ओके,
बट हा फॉर्म्युला आपल्याला जर थिटा माहीत असेल तर सॉल्व करता येतो. आपण हे पूर्ण अँगल सर्क्युलर शेप असेल तर आपण 2π म्हणतो, ते 2 कॅन्सल करतो वगैरे वगैरे. बट इथं काय पूर्ण सर्कल नाही, इथं फक्त आपल्याला सेमी सर्कल दिसतो ना. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला या डायग्रामसाठी रिलेट करता आला पाहिजे बस. ते जर व्यवस्थित समजलं तर तुम्ही हा क्वेश्चन ॲटलिस्ट सोडवू शकाल किंवा तुम्हाला ह्यातलं हा क्वेश्चन नीट जमेल. ठीक आहे. आता मी थोडंसं इथं एक क्लिअर करतो आणि मग पुढं डिटेलमध्ये जातो. मला सांगा ए बी पोर्शन बघा सगळ्यांनी, ए बी. तर ए बी पोर्शनसाठी मॅग्नेटिक फील्ड 0 असेल, एवढं तरी कळतं आहे का सगळ्यांना बघा. कारण ए बी लाईन आणि लेंथ थोडक्यात पॅरलल आहेत एकमेकांना. सो बायड सॉर्ड्समध्ये पॅरलल असेल तर अँगल 0 होतो आणि ते सगळीच व्हॅल्यू 0 होणार. सो ए बीसाठी मॅग्नेटिक फील्ड 0 असेल. सिमिलरली सी डीसाठी बघा, सी डीसाठी पण मॅग्नेटिक फील्ड किती असेल? 0 असेल. फक्त मॅग्नेटिक फील्ड असणार आहे बी सीसाठी, त्याला आपण B1 म्हणूया. येस असणार आहे. आणि ॲज वेल ॲज डी एसाठी, डी ए चेक करा, मी करंट डायरेक्शनप्रमाणे हे लूप दाखवतो आहे. लूप म्हणजे पाथ दाखवतो मी तुम्हाला. सो डी एसाठी B2 असेल असं आपण म्हणूया. आता साहजिकच दोघांची डायरेक्शन मला सांगा, B1 आणि B2 डायरेक्शन कशी असेल? अपोजिट असेल का बघा. का अपोजिट असेल? कारण एकामधनं करंट असा चाललेला आहे आणि दुसऱ्यामधनं करंट असा चाललेला आहे. कळते का? सो करंटच्या डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड पण कसं असेल? अपोजिट असेल. इथपर्यंत समजलं? आता दोघांमध्ये छोटा कोन आणि मोठा कोन, दोघांमध्ये छोटा कोन आणि मोठा कोन. आता B1 कळला तुम्हाला, जो बी सीमध्ये त्याला B1 म्हटलं आणि जो डी एमध्ये त्याला B2 म्हटलं. आता दोघांमध्ये जे डिस्टन्स कमी असेल तो मोठा असतो बघा. मग आता दोघांमधलं डिस्टन्स कमी कुणाचं वाटतंय? R1 कमी आहे ना, कारण डिस्टन्सला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो मॅग्नेटिक फील्ड. सो B1 मोठा असेल का? तर B1चा R1 बघा कसा आहे, लहान आहे. आणि R2 मोठा असल्यामुळं B2 लहान असेल. सो अजून एक कन्सेप्ट तुम्हाला कळली का बघा, B1 ग्रेटर दॅन B2 आहे या केसमध्ये. एवढं जरी समजलं तरी भरपूर आहे. याच्यावरून आपण आपोआप फॉर्म्युल्याकडे पोहोचतो. कळलं इथपर्यंत? चला मग आता तुम्हाला मी B1 आणि B2 जर मोठा असेल तर दोघांचं रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड कसं असेल? ऑब्वियसली B1 मायनस B2 असेल ना. सो रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड मी B म्हणतो किंवा B नेट म्हणतो. हे किती असेल? B1 मायनस B2 असेल ऑब्वियसली. ओके, कारण दोघांच्या डायरेक्शन पण कशा अपोजिट दिसत आहेत. बरं, दोघे एकमेकांना कॅन्सल होतील का? नाहीत होणार. जर सेम डिस्टन्सवरती असतील तर कॅन्सल होतील असं म्हणू शकतो. बट R1 R2 वेगवेगळं दिसते ना, त्यामुळे आपल्याला यांच्या व्हॅल्यू लिहाव्याच लागतील. मग चला, मी मगाशी बीची तुम्हाला स्टँडर्ड व्हॅल्यू काय सांगितली, इथं लिहितो हवं तर पुन्हा एकदा. μ0/4π I θ/r ही मी स्टँडर्ड व्हॅल्यू लिहिली कोणाची? बीची. बी म्हणजे कोण? मॅग्नेटिक फील्ड. एका सर्क्युलर कॉईलमुळं असलेलं मॅग्नेटिक फील्ड. आता डिपेंड आहे की ती सर्क्युलर कॉईल कशी आहे, सेमी सर्कल आहे, फुल सर्कल आहे का, जस्ट एखादा पर्टिक्युलर आर्क आहे का अँगलचा. तर इथं दिसते स्पष्ट की ही सेमी सर्क्युलर कॉईल आहे. मग सेमी सर्क्युलर कॉईलसाठी थिटाची व्हॅल्यू किती असणार आहे? 180 ना, म्हणजे पाय रेडियन असणार आहे थिटा. मग आपण जर इथं थिटा पाय रेडियन पुट केला तर मला सांगा हा बी कसा तयार होईल? फक्त थिटाच्या ठिकाणी कोण येईल? पाय येईल. लक्षात येते का बघा. ओके, चला आता मी काय करतो, ती व्हॅल्यू हवं तर तिथं पुट करतो आणि बी जनरल सांगतो तुम्हाला. μ0/4π I पाय आणि अपॉन आर येईल बघा. शेवटी पायला पाय जाणारच आहे ना. आता हा फॉर्म्युला मला सांगा B1 साठी पण लिहू शकतो आणि B2 साठी पण लिहू शकतो का? तर B1 साठी R1 छोटा आहे, B2 साठी R1 मोठा आहे. सो दोघांची सबट्रॅक्शन म्हणजेच रिझल्टंट ना. जर सेम डिस्टन्स असतं तर आपण 0 केलं असतं, बट सेम डिस्टन्स नसल्यामुळे आपल्याला B1 आणि B2ची व्हॅल्यू पुट करावी लागेल. सो हा जो फॉर्म्युला दिसतोय तो B1च्या स्वरूपात कसा येणार बघा. मी इथंच लिहितो B1च्या स्वरूपात. μ0/4π I पाय अपॉन R1. करेक्ट आहे का बघा. मायनस μ0/4π I पाय अपॉन R2. म्हणजे फक्त R1 R2चाच फरक दिसतोय आणि डायरेक्शनचा एक फरक आहे. आणि डायरेक्शनमुळे आपण लावलं की तिथं मायनस साईन लावलेलं आहे. सो यातनं मी काय करतो, कॉमन काढतो. आता एकतर मला सांगा हा पाय तर कॅन्सल होईल ना. सो μ0I/4 आणि ब्रॅकेटमध्ये काय राहील? 1/R1 मायनस 1/R2 राहील.
सो दिस इज नथिंग बट द रिझल्टंट ऑर नेट मॅग्नेटिक फील्ड. लक्षात आलं का बघा. आता रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड हे कुणाच्या डायरेक्शन प्रमाण असेल, B1च्या डायरेक्शन प्रमाण असेल. तुम्ही जर डायग्राममध्ये बघितलं तर मी B1ची डायरेक्शन तुम्हाला इथे दाखवतो. इनसाइड दिसेल बघा, इनसाइड. याला पण हवं तर असं आपण इनसाइड म्हणूया. ओके, कुठं डायग्राम, तुम्ही आता डायग्राम थोडंसं पाठीमागे रिवाइंड करून बघू शकता. सो B1 असेल ते इनसाइड असेल आणि B2 असेल ते आउटसाइड असेल. तुम्ही चेक करू शकता सिंपल राईट हँड रूल प्रमाणे. सो B1 इनसाइड आणि B2 आउटसाइड. म्हणजे जी B1ची डायरेक्शन आहे तीच रिझल्टंट ह्या रिझल्टंटची डायरेक्शन असेल म्हणजे आउटसाइड. सो डी ऑप्शन चेक करा सगळ्यांनी, डी ऑप्शन. सो याचं आन्सर जे आहे ते डी आहे बघा. क्वेश्चन थोडंसं लेंदी आहे बट समजायला सोपं आहे. जर तुम्हाला ह्याचं आर्कचं जर जे आपलं एक्सप्रेशन होतं ते जर व्यवस्थित जमलं असेल, ते जर व्यवस्थित लक्षात आलं असेल तर डेफिनेटली हा क्वेश्चन तुम्हाला सोपा जाऊ शकतो. इथपर्यंत कळलं का बघा. चला जाऊया का पुढं. नेक्स्ट सॉरी नको क्वेश्चन, हा मॅग्नेटिक मटेरियलचा ॲक्च्युली क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन घेऊया. ओके, लुक ॲट द क्वेश्चन. द मॅग्नेटिक फ्लक्स नियर द ॲक्सिस अँड इनसाइड द एअर कोर सोलेनॉइड. सोलेनॉइडचा क्वेश्चन आहे बघा. ऑफ लेंथ दिलेलं आहे, करंट दिलेला आहे, मॅग्नेटिक फील्ड दिलेलं आहे 1.57 × 10⁻⁶ वेबर. इट्स अ मॅग्नेटिक मोमेंट विल बी, क्रॉस सेक्शनल एरिया इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू इट्स लेंथ असं म्हटलेलं आहे. μ0ची व्हॅल्यू तुम्हाला ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे. MST CT 2017चा क्वेश्चन आहे. सो बघूया आता आपण. सोलेनॉइडचा आपल्याला फॉर्म्युला माहीत पाहिजे, डायपोल मुवमेंटचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपल्याला मॅग्नेटिक मुवमेंट म्हणजे डायपोल मुवमेंट विचारलेला आहे. सो 1 बाय 1 मी फॉर्म्युले देतो बघा तुम्हाला इथं. चला आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, डायपोल मुवमेंट. सो डायपोल मुवमेंटचा फॉर्म्युला काय असतो, M = I × A. झाला आहे फॉर्म्युला, बऱ्याच वेळेला हा सांगितलेला आहे. हे जर नंबर ऑफ टर्नसाठी असेल तर हा फॉर्म्युला NIA असा होतो. सिम्पल N काय होतं, त्याला मल्टिप्लाय होतं. ठीक आहे. सो इथपर्यंत आपल्याला समजलं. बट NIA याच्यामधल्या काही सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या नाहीत, त्यामुळे काय करावं लागेल, थोडंसं त्याची व्हॅल्यू आपल्याला सेपरेट फाइंड आउट करावी लागेल. बघूया आता काय करता येईल. सो सोलेनॉइडसाठी B किती लिहितो आपण, B = μ0 स्मॉल n I. हेच कसं लिहितो आपण, μ0 कॅपिटल N अपॉन लेंथ लिहितो ना, आणि हा I म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ असं लिहितो बघा. μ0 कॅपिटल N अपॉन L × I. ओके. ॲज वेल ॲज मला सांगा याच्यावरून आपण फाय = BA लिहिलं तर चालेल, कारण बेसिक डेफिनेशन आहे ना. आपल्याला आन्सरकडे पोचायचं आहे, डायपोल मुवमेंटकडे पोचायचं आहे. सो बऱ्याचशा व्हॅल्यू दिलेल्या नाही आहेत, एरिया दिलेला नाही याच्यामध्ये, किंवा NIAची व्हॅल्यू अशी डायरेक्ट दिलेली नाही. त्यामुळे थोडंसं जेवढं दिलं आहे ना त्याच्या फॉर्ममध्ये पोचायचं आपल्याला ट्राय करायचं आहे. ओके. सो BA लिहिलं मी. आता Bची व्हॅल्यू वरतीच आपण लिहिलेलं आहे, सो त्याला फक्त A न मल्टिप्लाय करूया. ओके. सो काय येईल बघा, μ0 NIA अपॉन L म्हणतो मी, चालेल. μ0 NIA अपॉन L. ठीक आहे. ही व्हॅल्यू कोणाची मिळाली आपल्याला, फायची व्हॅल्यू मिळाली. आता काय करूया आपण, यातला NIA सेपरेट काढूया, NIA. सो मी जर NIA सेपरेट काढला तर हा फाय L आणि अपॉन μ0 होईल बघा. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात फाय NIAची व्हॅल्यू फाय L अपॉन μ0, म्हणजे हेच कोण मिळालं आपल्याला, डायपोल मुवमेंट मिळालं. आता हे का आपण या फॉर्ममध्ये काढलं, कारण एवढ्याच व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चनमध्ये बघायला मिळत आहेत म्हणून. ओके. मग ह्या सगळ्या व्हॅल्यू हवं तर तुम्ही इथं पुट करा, लेंथ असेल किंवा μ0 असेल 4π × 10⁻⁷ वगैरे सगळं पुट करा. तुम्हाला ही व्हॅल्यू 3/2 येते का बघा, म्हणजे 0.75 एम्पियर मीटर स्क्वेअर. सो याला म्हटलं जातं डायपोल मुवमेंट. आता काही कॅल्क्युलेशन्स मी मुद्दाम करत नाही आहे, थोडासा वेळ नाही उगाचं जायचा तिथंच करत बसल्यानंतर. सो ती तुम्ही स्वतः ट्राय करा, म्हणजे थोडंसं प्रॅक्टिस तरी होते ना. हे मोस्ट ऑफ सगळे DPP मधलेच क्वेश्चन्स आहेत. DPPचं प्रॅक्टिस आहे तेच तुम्हाला करायचं आहे. त्यातले फक्त काही क्वेश्चन्स ठराविक मी घेतलेले आहेत. याच्यापेक्षा बरेचसे सोपे क्वेश्चन्स अजून तुम्हाला DPPमध्ये बघायला मिळतील, तेही तुम्ही
घेऊ शकता. लक्षात येतं. बट जेवढे मला वाटत आहेत किंवा जेवढे पॉसिबिलिटी क्वेश्चन्स आहेत ते मी याच्यामध्ये पिक केलेले आहेत. चला पुढे जाऊया. चला हा सुद्धा एक विचारलेलाच क्वेश्चन आहे. बोर्ड CETला बोर्ड एक्झामला विचारलेला आहे. MCQचा आहे. पुन्हा एकदा सोलेनॉइडचा असाच एक टोरॉइडचा सुद्धा आपण एक क्वेश्चन पिक करू. टोरॉइड रिलेटेड सुद्धा एक सोडवूया. चला एक हा सोलेनॉइडचा घेऊया. अगदी साहजिक आणि सोपा क्वेश्चन आहे बघा. सिंपल तुम्हाला लेंथ दिलेली आहे आणि 4 सेंटीमीटर डायमीटर दिलेला आहे. हॅज 10 टन्स पर मीटर असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी मला सांगा हे जे डायमीटर दिले ना याचा काही उपयोग होणार नाही आहे, कारण आपल्याला माहिती आहे सोलेनॉइडच्या फॉर्म्युल्यामध्ये डायमीटर किंवा एरियाचा उपयोग होत नाही. ए करंट ऑफ 5 एम्पियर करंटचा उपयोग होतो आहे आणि मॅग्नेटिक फील्ड विचारलेला आहे. सो सिंपल क्वेश्चन आहे. सो B इज इक्वल टू μ0 Ni. This question is for this field formula is for magnetic field for the solenoid. So B is equal to μ0 N upon L into I. चालेल का? कारण स्मॉल एनला आपण नंबर ऑफ टन्स पर युनिट लेंथ असं म्हणतो ना, बट इथं 10 टन्स पर मीटर दिलेले आहेत बघा. म्हणजे थोडक्यात μ0 हे 10/1 असं लिहावं लागेल आणि करंटची व्हॅल्यू 5 लिहावी लागेल. μ0 किती घेतो आपण 4 पाय इंटू 10 टू द -7 ना. सो हे सगळं पुट करा आणि सिंपल तुम्हाला आन्सर मिळेल. सो इट बिकम्स 2 पाय इंटू 10 टू द -5 टेस्ला असं म्हटलं तरीसुद्धा चालेल. बघा सोलेनॉइडचाच क्वेश्चन आहे. सिंपल सोलेनॉइडच्या क्वेश्चनवरती आपण हे सॉल्व केलं. जाऊया पुढं नेक्स्ट. ओके सो एक क्वेश्चन टोरॉइडवरती घेऊया. 1-2 क्वेश्चन. ओके ए लॉन्ग हॉरिझॉन्टल ओव्हरहेड हाय टेन्शन वायर फिक्स्ड इन ईस्ट वेस्ट डायरेक्शन ओके carries a current of 60 ampere. What is the magnetic field at a point 3 meter just below the power line? थोडक्यात हा एक टोरॉइडशीच रिलेटेड एक क्वेश्चन आहे. सो याच्यामधलं आपल्याला मॅग्नेटिक फील्ड थोडक्यात फाइंड आउट करायचं. व्हॉट इज द मॅग्नेटिक फील्ड ॲट ए पॉईंट 3 मीटर जस्ट बिलो द पॉवर लाईन. ओके याच्यामध्ये आपल्याला लेंथ दिली आहे का बघा. सो लेंथ व्हॉट इज द मॅग्नेटिक फील्ड. येस लेंथ दिलेली नाही. करंटची व्हॅल्यू दिलेली आहे आणि व्हॉट इज द मॅग्नेटिक फील्ड ॲट ए पॉईंट 3 मीटर जस्ट बिलो द पॉवर लाईन असं दिलेलं आहे. ठीक आहे. आता पॉवर लाईन हाय टेन्शन वायर ज्या आहेत ओव्हरहेड म्हणजे थोडक्यात सर्क्युलर वायर आहेत असं आपण म्हणूया. तर त्याच्यामधलं थोडक्यात मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं आहे. त्या वायरच्या एका 3 मीटरवरती पॉईंट आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे डिस्टन्स आहे ते आपण हवं तर 3 मीटर घेऊया. याच्यामध्ये मला सांगा आपण सोलेनॉइड नाही म्हणू शकत याला. का मला सांगा. कारण याच्यामध्ये लेंथ आपण नाही घेऊ शकत ना वायरची. बट यामध्ये आपण ती वायर जर ॲज अ टोरॉइड कन्सिडर केली तर 3 मीटरची जी काही लेंथ आहे त्याला आपण ॲज अ रेडियस कन्सिडर करू शकतो या क्वेश्चनमध्ये. ओके सो टोरॉइडची कन्सेप्ट काय आहे किंवा टोरॉइडचा फॉर्म्युला काय आहे बघा. सो बी आपल्याला एकतर बी फाइंड आउट करायचं आहे. सो व्हॉट इज बी. बी इज इक्वल टू μ0 Ni. बट टोरॉइडसाठी आपण μ0 N. Nच्या ऐवजी आपण नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ म्हणूया आणि हा करंट. म्हणजे याच्यामध्ये लेंथ आपण किती घेऊया 2πr अशी घेऊया. ओके सो बी इज इक्वल टू व्हॉट इज μ0. इट इज 4 पाय इंटू 10 टू द -7. देन व्हॉट इज एन. ओके आता एन म्हणजे सिंगल टर्न म्हटलं तरी चालेल 1 इंटू व्हॉट इज करंट 60 एम्पियर अँड 2πr. आर मीन्स 3. सो हे आपण सोडवू शकतो हवं तर. ओके कन्सेप्ट आहे टोरॉइडचीच फक्त वेगळ्या पद्धतीने विचारले बघा. कारण लॉंग हॉरिझॉन्टल ओव्हरहेड हाय टेन्शन वायर म्हटलं की आपल्याला हे सोलेनॉइड लिहावं लागेल. बट याच्यामध्ये लेंथ दिलेली नाही आहे. मग आपण काय करूया ती ॲज अ सर्क्युलरमध्ये आपण कन्सिडर करू. सर्क्युलर शेपमध्ये म्हणजे त्याचा एक सर्कल तयार झाला. सो सिलेंड्रिकल वायरचा जर सर्कल तयार झाला तर ती वायर कशी असेल
टोरॉइड असतं. आपण इमॅजिन केलं हे, ॲक्च्युली तसं नाही आहे, पॉवर लाईन ही कंटिन्युअस असते, बट आपण काय केलं, लेंथ माहीत नाही आपण म्हणून तीच वायर आपण काय केली, सर्क्युलर शेपमध्ये कन्सिडर केली. करू शकतो ना, एक सिंपल सिलेंड्रिकल वायर तुमच्यासमोर आहे सपोज, तर त्या वायरची लेंथ माहीत नसेल तर तुम्ही काय करू शकता, ती वायर सर्क्युलर शेपमध्ये तयार करून त्या वायरचा एक सेंटरला किंवा त्याच्या वायरच्या खाली एक जो पॉईंट आहे त्याचा डिस्टन्स ॲज अ रेडियस कन्सिडर करू शकता आणि ते मग टोरॉइडची कंडिशन तयार होईल. आणि टोरॉइडच्या कंडिशनमध्ये आपण फॉर्म्युला लिहितो μ0n/2πr लिहितो, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. सो त्या पद्धतीने एक आपण हे असं सोडवू शकतो. ओके, सो थोडक्यात हा टोरॉइडच्याच कन्सेप्टवरचा न्यूमेरिकल आहे. सो आन्सर याचं तुम्ही ट्राय करा. हे सगळं 2π वगैरे जाईल हे सगळं. सो 4 × 10⁻⁶ टेस्ला इतकं येतं आहे बघा. सो मॅग्नेटिक फील्ड B = 4π × 10⁻⁶. सी ऑप्शन आहे. येस, सी ऑप्शन. नेक्स्ट, येस, हा सुद्धा एक त्या रिलेटेडच आहे. याच्यात तर डायरेक्ट वर्ड वापरलेला आहे टोरॉइड. सो डायरेक्ट आपण हा टोरॉइडच्या मेथडप्रमाणे सॉल्व करू शकतो. ठीक आहे, काय क्वेश्चन आहे बघा. A current of 10 ampere flows through a toroid having a core of mean radius 25 cm. Okay. If 5000 turns of the conducting wire are wound on the core, number of turns थोडक्यात इथे दिलेले आहेत 5000, कॅपिटल N म्हणूया आपण याला. Then the magnetic field inside the core of the toroid is, आतमधलं मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचं आहे. मी फॉर्म्युला सांगतो पहिल्यांदा. सो B = μ0n, पुन्हा तोच फॉर्म्युला. B = μ0n/2πr × I. बट आता गिवन पॉईंट्स काय आहेत बघा, n ची व्हॅल्यू दिलेली आहे, n 5000, नंबर ऑफ टर्न्स आहेत ना ह्या n. ओके, r ची व्हॅल्यू किती घेता येईल, 25 सेंटीमीटर. सो इट बिकम्स 25 × 10⁻² मीटर. कन्वर्जन करावं लागेल ना. झालं, n झाला, r झाला. आणि करंटची व्हॅल्यू दिली आहे का बघा. येस, करंट 10 एम्पियर, 10 एम्पियर्स आहे ना. येस, I = 10 एम्पियर. सिंपल झालं. ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्ही याच्यामध्ये पुट करा. सो μ0 4π × 10⁻7 × 5000 × 10/2π × 50 × 10⁻². हे फक्त सोडवावं लागेल व्यवस्थित. ओके, अशा टाईपचीच न्यूमरिकल्स असू शकतील. याच्यामध्ये कॅल्क्युलेशनसुद्धा व्हॅल्यूसुद्धा अशा देतात की ज्या व्हॅल्यू थोडंसं तुम्हाला कॅन्सल करता येतील लगेच, किंवा 10च्या पॉवरमध्ये कन्वर्ट करता येतील, पॉईंट शिफ्टिंगमध्ये वापरता येतील. मोस्ट ऑफ अशाच व्हॅल्यू तुम्हाला न्यूमरिकल्समध्ये कॅल्क्युलेशनसाठी दिल्या जातात. ओके, सो मी हवं तर याचं डायरेक्ट आन्सर सांगतो, तुम्ही एकदा हे ट्राय करून बघा. सो याचं सी ऑप्शन आहे बघा. सी 4 × 10⁻², 4 × 10⁻², वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणा किंवा टेस्ला म्हणा, कुठलंही युनिट त्याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन्स वाईज वाचू शकता. लक्षात आलं का बघा. सो क्वेश्चन काय आहे, कुठल्या कन्सेप्टवरती आहे. सो लुक ॲट द ऑप्शन C. Okay, so C is the correct option for this question.